नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 6वी प्रकरण 9 मसावी व लसावी. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. आणि सूचना म्हणजेच जर तुम्ही 6वीला असाल आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघायला चालू कराल तर तुम्ही 10वीपर्यंतचे सर्वच व्हिडिओ म्हणजेच सराव संच जे आहेत ते सर्व टाकले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला सरळ 6वीपासून 10वीपर्यंतचे सर्व तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आणि अजून तुम्ही गणितात हुशार होऊन जाल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. चला तर सुरुवात करू. काय आहे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच काय लसावी, LCM त्याला सांगतात. आता 3च्या व 4चा पाढा लिहा. पाढ्यामध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात हे लक्षात घ्या. 3 व 4ने विभाज्य अशी सर्वात लहान संख्या कोणती? व्यवहारात काही ठिकाणी लघुत्तम साधारण विभाज्य लसावी उपयोगी पडतो. दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा साधारण विभाज्य काढू शकता का? म्हणजेच आपण आता 3चा पाढा तयार करू. 3च्या पटीतील विभाज्य संख्या 3च्या पटीतील आणि 4च्या पटीतील सुद्धा 4च्या पटीतील विभाज्य संख्या. चला जरा बघू. 3च्या पटीतील म्हणजे 3च्या पट करायच्या, 3चा पाढाच तयार करायचे. 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21. पुढे बनवू शकता तुम्ही. 4चा पाढा 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 शक 24, 4 7 28. बघा इथे काय सांगितले, सर्वात मोठा विभाज्य काढू शकता का? तर आपण बघा 3चा पाढा तयार केला कुठे? सामायिक विभाज्य. आणि 3 व 4 मधील सामायिक विभाज्य. बघा कोण कोण आहे सामायिक विभाज्य? इथे 24 येईल, 27 येईल आणि 30 येईल. इथे 28ला 32 येईल, इथे 36 येईल, इथे पुढे घेतला तर 33 येईल, 36 येईल. पाढा तयार केला तर म्हणजे 3 व 4 मधील सामायिक विभाज्य संख्या कोण आहेत? विभाज्य संख्या कोण आहेत जरा बघू आपण. आता इथे सुरुवातीलाच कोण आहे? हा 12 आणि इथे पण 12 म्हणजेच 12. त्याच्यानंतर कुठे? हा 24, इथे सुद्धा 24 म्हणजे 24. म्हणजेच 3 व 4 मधील सामायिक विभाज्य. तसंच परत पुढे गेलं तर कोण आहे? 36 आहे. म्हणजेच दोघांमधली सामायिक विभाज्य संख्या कोण आहेत? 12 किंवा 24 किंवा 36. म्हणजे 3ने पण भाग जाईल आणि 4ने पण भाग जाईल. अशा ज्या संख्या पण जी सुरुवातीलाच असते म्हणजेच दोघांच्या पाड्यामध्ये येणारी सुरुवातीची संख्या, म्हणजेच दोघे पण कुठे जाऊन भेटले? या 12ला जाऊन भेटले. म्हणजे 3चा पाढा मी तयार केला, तो पण 12ला जाऊन भेटतोय आणि सुरुवातीलाच कुठे जाऊन भेटतात? तर 12लाच भेटतात. म्हणून 3 व 4चा लसावी हा किती असणार आहे? 12 हा आहे. हा काय झाला? 12. म्हणजे 3 आणि 4चा जर मी पाढा बोलत गेलो तर सुरुवातीलाच कुठे भेटतात? तर 12ला भेटतात. म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे दोघेही विभाज्य कोण? लघुत्तम म्हणजे सर्वात लहान विभाज्य संख्या कोणी? या दोन्ही संख्यांची. तर कोण आहे ती? 12 आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढचे प्रश्न बघायचे आहेत. चला तर बघू. कोण? मसावी लसावी मधला सराव संच 25 आणि हा आपला या सत्रातला म्हणजे प्रथम जो विभाग आहे त्याच्यातला शेवटचा सराव संच असेल. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला? खालील संख्यांचा लसावी काढा.
खालील संख्यांचा लसावी काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 9 आणि 15च्या विभाज्य संख्या शोधायच्या. 9चे विभाज्य संख्या, 9च्या विभाज्य संख्या म्हणजेच काय, आपल्याला पाढा तयार करायचा आहे. आणि 15च्या विभाज्य संख्या कोण आहेत, 9च्या विभाज्य संख्या. चला तयार करू. म्हणजेच 9चा पाढा तयार करायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90. तसाच आपल्याला कोणता 15चा सुद्धा पाढा तयार करायचा आहे. म्हणजेच 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 सक 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 शक 90, 15 7 105, 15 8 20 आणि 15 9 135 असे आणि 15 10 150 असे आपण काय केले, विभाज्य संख्या शोधल्या. तर 9 व 15च्या सामायिक विभाज्य संख्या याच्यातून आपण लिहून काढू. कोण आहेत बरं, हां सुरुवातीला तर कोण आहेत, इथे 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 कोण आहेत, इथे बघा कोण आहे 45, इथे सुद्धा कोण आहे 45. म्हणजे सुरुवातीला कोण आहे 45, त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर हा 90, इथे सुद्धा 90. पुढे भरपूर संख्या भेटतील, पण आपल्याला सामायिक 9 व 15च्या सामायिक विभाज्य संख्या कोण आहेत, 45 90 पुढचे वाढत जातील. अशा तुम्ही संख्या शोधू शकता. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, लसावी म्हणजे लघुत्तम. सर्वात ह्या दोघांचा जर मी पाढा तयार केला तर ते कुठे जाऊन भेटले, सुरुवातीला या 45 वर. दोघे कुठे जाऊन भेटले, या 45 वर. म्हणून 9 व 15चा लसावी किती असेल, 9 व 15चा लसावी 45 हा आहे, असं तुम्ही लिहू शकता. म्हणजेच जो दोघांच्या पाढ्यामध्ये येणारी सर्वात, म्हणजेच हा लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य कोण आहे, 45. म्हणून हा काय आहे, लसावी आहे. म्हणून 9 व 15चा लसावी 45 हा आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. दुसरा प्रश्न काय आहे, 2 3 आणि 5चा लसावी विचारलेला. तर आपण 2च्या कशा लिहू, आपण 2च्या विभाज्य संख्या, त्याच्यानंतर 3च्या विभाज्य संख्या आणि अजून कोण आहे, 5च्या विभाज्य संख्या. बघा आता विभाज्य संख्या म्हणजेच पाढा तयार करायची आपल्याला. बघा मी 2चा करतोय, 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 आणि 2 10 20. तसंच 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. तसाच 5चा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7
35, 40, 45 आणि 50 असा आपण पाढा तयार केला. तर 2 व 2, 3 व 5च्या सामायिक विभाज्य संख्या कोण आहेत? सामायिक विभाज्य संख्या 2, 3 व 5च्या सामायिक विभाज्य संख्या कुठे जाऊन भेटतात? सुरुवातीला तर बघा बरं, कुठे जाऊन भेटतात? जर तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल, इथे 30 आहे, इथे 30 आहे, पण जर 2चा पाढा आपण पुढे वाढवला तर किती होणार आहे? 22 होणार आहे, 24 होणार आहे, 26 होणार आहे, 28 होणार आहे आणि किती येणार आहे? 30. म्हणजेच हा 30, हा 30 आणि हा 30. म्हणजे सर्वात सुरुवातीला म्हणजेच 2, 3 व 5च्या सामायिक विभाज्य संख्या सुरुवातीलाच कोण भेटणार आहे? पुढचे आपल्याला भेटणार आहे 30 आहे. सुरुवातीला कोण आहे? 30 आहे. म्हणजेच 2, 3 व 5च्या सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या कोण आहे? 30 ही आहे. म्हणून 30 ही 2, 3 व 5चा काय आहे? लसावी आहे. तुमच्या वाक्यात तुम्ही लिहू शकता. म्हणून 30 ही संख्या 2, 3 आणि 5चा काय आहे? लसावी आहे. प्रश्न तिसरा काय आहे? 12 आणि 28. तर आपल्याला काय करायचे? 12च्या विभाज्य संख्या. 12चा पाढा 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 46, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 शाती 84, 12 आठे 96 आणि 12 9 108. 12 9 किती? 108 आणि 12 10 20. तसंच 28च्या विभाज्य संख्या. 28चा आपल्याला पाढा तयार करावा लागेल. कोण येणार आहे? 28. 28 दुने 56 आणि 28 त्रिक काय आहे? 84 आहे. पुढचा सुद्धा बनवू शकता, पण आपल्याला काय सामायिक लघुत्तम सामायिक विभाज्य शोधायचे. इथे 84 आला, इथे पण 84 आला. म्हणून 12 व 28चा सर्वात लहान विभाज्य च्या सर्वात लहान विभाज्य 84 आहे. विभाज्य 84 आहे. म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य 84 आहे. म्हणून 12 व 28चा लसावी हा 84 ही संख्या आहे. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. चौथा प्रश्न काय आहे? 15 आणि 20. 15च्या विभाज्य आता मी लिहत नाही आणि 20च्या विभाज्य संख्या. 15च्या विभाज्य संख्या लिहू. विभाज्य
संख्या आणि इथे पण विभाज्य संख्या. 15ची विभाज्य संख्या म्हणजे 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 शक 90, तसंच 20, 40, 60. आपल्याला कुठे जाऊन भेटतात दोघे. 60ला भेटले, पुढचं आपल्याला गरज नाही, किंवा काढले तरी आपल्याला सध्या आपल्याला लसा विचारले म्हणून इतकं पुरेसे आहे. म्हणून 15 व 20चा लघुत्तम सामायिक सर्वात लहान सामायिक विभाज्य 60 ही संख्या आहे. म्हणून 60 ही संख्या लघुत्तम सामायिक विभाजक आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. म्हणजे 60 ही 15 व 20चा लसावी आहे, असं आपण सोडवू शकतो. पाचवा प्रश्न काय आहे? 8 आणि 11. तर 8च्या विभाज्य संख्या आणि 11च्या विभाज्य संख्या. 8च्या म्हणजेच 8, 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 चौक 48, 8 छाती 56, 8 8 64, 8 9 किती 72, 8 10 80, 8 11 88. 11चा पाढा 11 1 11, 11 दुने 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 110. तर बघा, इथे 88 आहे, इथे पण 88. म्हणून 8 व 11च्या सर्वात लहान विभाज्य संख्या 88 आहे. म्हणजे 8 व 11च्या सर्वात लघुत्तम लघुत्तम सामायिक लघुत्तम सामायिक विभाज्य 88 आहे. म्हणून 88 ही संख्या 8 व 11चा लसावी आहे. असं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आणि इथेच आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? खालील उदाहरणे सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील. अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतातच व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत, असा प्रश्न आहे. तर इथे सरळ सरळ आपल्याला लसावीच काढायचं आहे. म्हणजेच
वीसच्या विभाज्य संख्या आणि 25च्या विभाज्य संख्या. चला आपण शोधू जरा. 20च्या कोण? 20चा पाढा 20, 40, 60, 80, 100, 120. तसंच 25चा पाढा 25 एके 25, 25 दुने 50, 75, 100, 125. पण आपल्याला भेटलाय, जो पाहिजे तो भेटलाय. दोघांच्या पण पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या भेटली. कोण आहे? 100 आहे. म्हणून 20 व 25च्या 20 व 25चा लहान सामायिक विभाज्य 100 आहे. म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य 100 आहे. म्हणून 100 हा 20 व 25चा लसावी आहे. म्हणून त्या शाळेत कमीत कमी 100 मुले आहेत. म्हणजेच कमीत कमी 100 मुले असतील तेव्हा 20च्या रांगा किंवा 25च्या रांगा केल्या तर पूर्ण रांगेत बसतात. तेव्हा एकही मुलगा शिल्लक राहत नाही. म्हणून त्या शाळेत कमीत कमी किती मुलं आहेत? 100 मुले आहेत. म्हणजेच लसावी किती येतोय? 20 आणि 25चा 100 येतोय. प्रश्न काय दिलेला आहे? वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? म्हणजे जेव्हा ती काय करते? माळा करते. किती? 16 मण्यांची, 24 मण्यांची आणि 40 मण्यांची. तर तिच्याकडे एकही शिल्लक मणी राहत नाही. म्हणजे कमीत कमी तिच्याकडे किती मणी आहेत असं विचारलेलं आहे. तर 16चा विभाज्य 16चे विभाज्य संख्या त्याच्यानंतर 24च्या लिहू, चे नाही काय येणार आहे? च्या येणार आहे. 16च्या विभाज्य संख्या 24ची आपण विभाज्य संख्या आणि 40च्या विभाज्य संख्या. 16च्या जर आपण करू असेलच, पण आपल्याला काय पाहिजे? तिघांच्या पण पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या पाहिजे. म्हणून 16चा पाढा आता लिहायला थोडासा टाइम लागेल. त्याच्यासाठी मी काय करणार आहे? अवयव पाडणार आहे. 16, 24 आणि 40. समजलं तर समजून घ्या. डायरेक्टच आपण लसावी काढणार आहेत. म्हणजे 16, 24 आणि 40 कुठे जाऊन भेटणार ते आपण डायरेक्टच काढणार आहेत. ह्याला भाग जाणारी संख्या कोण आहे? 8 आहे का? 8 ने जाते. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 8 पंचे 40. आता या तिघांना पण भाग केला. आता राहिला कोण? 2.
याला बेकबे 3ला जात नाही म्हणून 3च्या 3 5चा 5. तसंच 1 आला म्हणजेच इथे किती 3 एके 3 इथे 1 जात नाही म्हणून 1 आणि 5 आणि इथे 5 आणि जाईल इथे 1 इथे 1 आणि 5 एके 5 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे 16च्या पाढ्यात जर आपण केलं 16 येणार आहे 32 येणार आहे असं वाढवत गेलं तर आपण गुणाकार करू 8 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 किती होतात 8 दुने 16 आणि गुणिले 15 म्हणजेच किती 15चा वर्ग 225 प्लस 15 केला तर किती होतात 240 होतात. म्हणजे असे वाढवत गेले तर 240 इथे पण 24 येणार आहे 48 येणार आहे आणि 240 येणारच आहे सुरुवातीला आणि 40 येणार आहे 80 येणार आहे आणि पुढे जर आपण वाढवत गेलं तर 240 येणारच आहे. म्हणजे जर आपण हा 16 32 16चा पाढा बनवला तर तोही 240ला जाऊन भेटतोय 24चा पाढा बनवला तोही 240ला 40चा पाढा बनवला तोही 240ला म्हणजे 16 24 व 40चा सर्वात लहान विभाज्य संख्या 240 आहे. म्हणजे 240 ही संख्या 16 24 व 40चा लसावी आहे. म्हणजेच विनाजवळ कमीत कमी किती 240 मणी कमीत कमी 240 मणी आहेत. म्हणजे कमीत कमी किती 240 मणी आहेत तेव्हा ती 16 मण्यांची माळ 24 मण्यांची माळ आणि 40 मण्यांची माळ बनवली तर एकही शिल्लक राहणार नाहीत. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तिसरा प्रश्न काय आहे 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना आणि तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे 20च्या विभाज्य संख्या त्याच्यानंतर 24च्या विभाज्य संख्या आणि 12च्या विभाज्य संख्या. म्हणजे जर आपण बनवला 20चा पाढा बनवला 20 40 आपण बनवत गेलो तर किती येतंय 360. तुम्ही बनवून बघा. तसंच 24 48 72 आणि 360 पुढे येणार आहे. तसंच 12 24 36 आणि पुढे बनवत गेलं तर 360. म्हणजे जेव्हा तुम्ही पाढा इथंपर्यंत बनवाल 360 पर्यंत बनवाल तेव्हा तिघांच्या पण पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या कोण असेल 360. म्हणून एकही लाडू तर तिन्ही डब्यात मिळून म्हणून 20 24 व 12च्या सर्वात लहान विभाज्य संख्या 360 आहे. 360 आहे.
म्हणून 360 हा का आहे लसावी आहे. म्हणजे तिन्ही तीनही म्हणजे तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी 360 लाडू होते. असा आपण हा प्रश्न सोडवू शकू. चौथा प्रश्न काय दिलेला आहे? एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले ते दर 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला, तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? तर आपल्याला काय करायचे आहे? इथे सुद्धा 60 च्या विभाज्य संख्या 120 च्या विभाज्य संख्या आणि 24 च्या विभाज्य संख्या जर आपण बनवत गेलो, 60 होतात, 120 होतात, 180 होतात, तसंच 120, 240, तसंच 24, 48, 72, त्याच्यानंतर 96 आणि 120 अशा प्रकारे. पण दोघेही तिघेही कुठे 120, इथे पण 120 आणि इथे पण 120, म्हणजेच 60, 120 व 24च्या सर्वात लहान विभाज्य संख्या 120 आहे. म्हणजे 120 ही 60, 120 आणि 24 या संख्यांचा लसावी आहे. म्हणून 120 तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील 8 वाजल्यानंतर. म्हणून 8 वाजल्यानंतर ते तीनही सिग्नल 8 नंतर 120 सेकंदाने पुन्हा हिरवे होतील. अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवू शकतो.